मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 25. मुक्ताज क्रिएशनच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 25मध्ये आपले खूप खूप स्वागत. आजच्या या क्लासमध्ये आपण पाहूया लेझी लेझी स्टिचचा उपयोग करून कुठलाही आकार कशा प्रकारे भरायचा ते आजच्या आपल्या या क्लासमध्ये पाहूया. यासाठी हे पानांचे आकार ड्रॉ करून घेतलेले आहे. यावर मी तुम्हाला लेझी लेझी स्टिचने आकार कसा भरायचा हे दाखवणार आहे. तर आपण हे पान भरायला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल या पानांचा हा जो हे पान आहे त्याच्यामध्ये ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्या लाईन्स घेतलेल्या आहेत. बघा, या लाईन्सचा उपयोग तुम्हाला हे स्टिचेस घालण्यासाठी होणार आहे. जे कोणी नवीन असतं त्यांना सवय नसते योग्य त्या ठिकाणी स्टिच यावं म्हणून ही लाईन करून घेतलेली आहे. म्हणून ह्या लाईन्स मारून घेतलेल्या आहेत. बघा, आता सुरुवातीला आपल्याला इथे निडलवर काढायचे आहे आणि इथून इथपर्यंत स्टिच घ्यायचा आहे. तर पहा, या प्रकारे इथून निडलवर काढलेली आहे. वर्क करण्यासाठी दोऱ्याचे 3 पदर घेतलेले आहे आणि ही 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही यापेक्षा लहान सुद्धा निडल घेऊ शकता. बघा, आपण जिथून निडलवर काढली आहे तिथेच पुन्हा निडल खाली टाकून आपल्याला जेवढ्या अंतरावर स्टिच घ्यायचा आहे तिथे निडल काढायची. म्हणजे आपल्याला इथपर्यंत स्टिच घ्यायचा आहे म्हणून इथे निडल वर काढायची. बघा, ह्या प्रकारे आपण आतापर्यंत बरेच ह्याच्यामध्ये 6 पदर घेतलेले आहेत दोऱ्याचे, पण याच्यात 3 पदर घेतलेले आहे कारण याच्यात आपल्याला पान भरायचं आहे आणि त्यासाठी ते भरण्यासाठी हे 3 पदर घेतलेले आहेत. 6 पदर घेतल्यानंतर ते खूप जाड जाड दिसेल, ते वर्क व्यवस्थित दिसणार नाही म्हणून हे 3 पदर घेतलेले आहेत. बघा, आता इथे जसं मध्ये आपण स्टिच घेतलेला आहे. आता या बरोबर या स्टिचच्या खाली निडल काढून या साईडला आपण ह्या ज्या रेषा घेतलेल्या आहेत त्या रेषेवर एक वेळेस या साईडने स्टिच घ्यायचा आहे आणि एक वेळेस या साईडने घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण पान भरून घ्यायचं आहे. बघा, हा जो स्टिच आहे बरोबर त्याच्याच खाली आपल्याला निडल काढायची आहे. बघा, आणि या स्टिचच्या थोडंसं खाली हा स्टिच आला पाहिजे म्हणून त्याच्या थोडंसं खाली निडलवर काढून पुन्हा खाली टाकायचे आहे. अशा प्रकारे हा लेझी लेझी स्टिच आहे. आणि तुम्हाला इथे कळत नसेल तर तुम्ही या आधीचे क्लास 23 आणि 24 पहा, त्यामध्ये अगदी सविस्तरपणे हा स्टिच शिकवलेला आहे. बघा, क्लास 23मध्ये हा लेझी लेझी स्टिच शिकवलेला आहे. त्यात हे 2 प्रकार शिकवलेले, हा लेझी लेझी स्टिच आहे सिंपल, आणि त्यात हे 2 प्रकार पुन्हा ह्या सिंपल लेझी लेझी स्टिच, हा लेझी लेझी स्टिच विथ लूप्स. त्यानंतर शिकवला आहे क्लास 24मध्ये डबल लेझी लेझी स्टिच आणि नंतर परत चौथा शेडेड लेझी लेझी स्टिच. हा डबल लेझी लेझी स्टिच तुम्ही 2 प्रकारे करू शकता, हे त्यामध्ये क्लासमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही यासाठी हा क्लास पाहू शकता. बघा, आता आपण आधी या साईडने हा स्टिच घेतला तर आता आपण दुसरा स्टिच नंतरचा स्टिच इकडून घेणार आहोत. इथूनच घ्यायचा आहे थोडंसं खालून, म्हणजे आधीच्या स्टिचच्या खालून घ्यायचं आहे. आणि याप्रमाणे तुम्ही फिलिंगसाठी, शेप फिलिंगसाठी जे कुठलाही आकार भरण्यासाठी या स्टिचचा उपयोग करू शकता. पुन्हा पहा, आपला हा स्टिच आता करून झालेला आहे. नंतरचा स्टिच इथे येणार आहे. तर इथून निडल खाली टाकायची आहे. ते थोडीशी जागा होती आता म्हणून मी इथे टाकला आहे, नाहीतर खालच्या साईडने टाकावा लागतो. आणि हा जो स्टिच आहे आधीचा त्याच्या थोडंसं खाली म्हणजेच ह्या आउटलाईनवर आपल्याला निडलवर काढायची आहे आणि पुन्हा निडल खाली टाकून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या दुसऱ्या साईडला आता पुन्हा आपण स्टिच घेणार आहे, हा जसा घेतला तसा. बघा, इथे असं मी हे असं पकडलेलं होतं, म्हणजे इथे पीळ बसलेला होता म्हणून मी व्यवस्थित पीळ सोडून घेतला, थोडासा दोरा फिरवून घेतला आणि आता या आउटलाईनवर निडल वर काढायची आहे. म्हणजे जो आधीचा स्टिच आहे त्याच्या थोडंसं खाली आउटलाईन तशीच येते. बघा, ह्या स्टिचच्या थोडंसं खाली याप्रमाणे
बघा आता मी तुम्हाला हे स्पीडनी दाखवणार आहे. तुमच्या आता लक्षात आलेच असेल की हे पान कसं भरायचं या स्टिचने. ही पुढचे सर्व स्टिचेस आपल्याला आता याप्रमाणेच करायचे आहे, त्यामुळे हे स्पीडनी दाखवते. बघा या अशा प्रकारे हे पान भरून झालेले आहे. यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की कुठला आकार कशा प्रकारे आपण या लेझी डेझी स्टिचने भरू शकतो. आता हे दुसरे पान पण याच स्टिचने भरून घेऊया. हे पान सुद्धा पहिल्याप्रमाणेच भरायचं आहे. एक मोठा स्टिच घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूला याप्रमाणे स्टिचेस घ्यायचे आहे. बघा हे वर्क करताना तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की या स्टिचने केलेले वर्क हे पटपट होते. म्हणजे जो कुठला आकार असतो तो पटपट भरला जातो, त्याला जास्त वेळ लागत नाही. कमी स्टिचेसमध्ये हा आकार भरून होतो आणि केलेले वर्कसुद्धा सुंदर दिसते. या प्रकारच्या पानांचे वर्क तुम्ही बुटी डिझाईनसाठी किंवा बॉर्डर लाईन तयार करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तसेच नेकलाईन तयार करण्यासाठी वापरू शकता. खूप मोठ्या प्रमाणात वर्क असेल तर तुम्ही या स्टिचचा वापर करून ते वर्क कमी वेळेत पूर्ण करू शकता. तर बघा याप्रमाणे आपल्याला हे पान करून म्हणजे हे पान आता होतच आलेलं आहे. बघा हे शेवटचे 2 स्टिचेस घ्यायचे आहेत आणि हे पान करून झालेले आहे. अशा प्रकारे हे आपलं वर्क करून पूर्ण झालेलं आहे. हे जे पानाचे देठ आहे त्यावर स्टेम स्टिच घ्यायचा आहे. स्टेम स्टिच कसा घ्यायचा हे क्लास 18 मध्ये शिकवलेला आहे, त्यासाठी तुम्ही क्लास 18 पाहू शकता. आणि या पानातली मधली लाईन दाखवण्यासाठी, ही सेंटरची जी लाईन आहे ती दाखवण्यासाठी बॅक स्टिच घेतलेला आहे. क्लास 12 मध्ये बॅक स्टिचचे 3 प्रकार शिकून झालेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे हे वर्क करून घ्यायचे आहे. आणि यानंतर लेझी डेझी स्टिचचा उपयोग करून आणखी एक डिझाईन तुम्हाला करून दाखवणार आहे. यासाठी हा 6 पदरी दोरा घेतलेला आहे आणि 5 नंबर निटल घेतलेली आहे. तर बघा हा शेडेड लेझी डेझी स्टिच आहे. तर 2 थ्रेड्स वापरून हा स्टिच केलेला आहे. आधी या ब्राऊन थ्रेडने या फुलांवर लेझी डेझी स्टिच घेतलेले आहे. बघा शेडेड लेझी डेझी स्टिच कसा करायचा हे क्लास 24 मध्ये दाखवलेला आहे. यासाठी तुम्ही तो क्लास पाहू शकता. या डिझाईनमध्ये सिंगल फुलांचा उपयोग तुम्ही बुटी म्हणून करू शकता किंवा बॉर्डर लाईन तयार करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आणि ही जी पूर्ण डिझाईन दाखवलेली आहे तिचाही तुम्ही उपयोग बॉर्डर लाईन तयार करण्यासाठी, तसेच ब्लाऊज नेक लाईन तयार करण्यासाठी किंवा स्लीव्ससाठी सुद्धा यांचा वापर करू शकता. या डिझाईनचा उपयोग तुम्ही भरपूर प्रकारे करू शकता. बघा याप्रमाणे या तिन्ही फुलांवर ही लेझी डेझी स्टिच घ्यायची आहे आणि त्यानंतर या प्रत्येक फुलांच्या पाकळीमध्ये या दुसऱ्या कलरच्या थ्रेडने असे स्टिचेस घ्यायचे आहेत. या तिन्ही फुलांच्या पाकळ्यांमध्ये हे स्टिचेस घ्यायचे आहेत.
आणि मध्ये हा जो डॉट दाखवलेला आहे त्यामध्ये एक टिकली लावायची आहे। ही टिकली कोणत्या स्टिचने आणि कशी लावायची हे तुम्हाला क्लास 11 मध्ये पाहायला भेटेल। त्यासाठी तुम्ही क्लास 11 पाहू शकता। यामध्ये ही टिकली लावून आपण ही जागा भरू शकतो। बघा, याप्रमाणे हे स्टिचेस करायचे आहेत। आता ह्या मधल्या फुलामध्ये सुद्धा आपण हा येलो स्टिच घेणार आहोत। बघा, आता या फुलामध्ये 3 डॉट्स आहेत। हे जे 3 डॉट्स आहेत तिथे आपण 3 टिकल्या लावणार आहोत। बघा, या पहिल्या टिकलीमध्ये या सुईला 3 वेढे घेतलेत, पण ते खूप मोठे होत आहेत, म्हणून या टिकलीमध्ये 2च वेढे घेणार आहोत। या चॅनलवर कोणी नवीन असेल आणि त्यांनी या आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर या आधीचे व्हिडिओ पहा। हँड एम्ब्रॉयडरी शिकण्यासाठी किंवा करण्यासाठी तुम्हाला त्याचा बराचसा उपयोग। चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। या एम्ब्रॉयडरी क्लासची प्लेलिस्ट आहे। तुम्ही या प्लेलिस्टमध्ये या क्लासचे सर्व व्हिडिओज पाहू शकता। तसेच या प्लेलिस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते, तुम्ही तिथे पाहू शकता। यानंतरचे वर्क करण्यासाठी हे 2 थ्रेड्स घेतलेले आहेत। या डिझाईनमध्ये ही जी लाईन आहे ती सुद्धा आता स्टेम स्टिचने करणार आहे। आपल्या या एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये स्टेम स्टिच क्लास 18 मध्ये शिकवलेला आहे। त्याचबरोबर या लाईनवर तुम्ही काउचिंग स्टिच, बॅक स्टिच, चेन स्टिच हे घेऊ शकता। या क्लासमध्ये शिकवून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता ते क्लासेस। तर बघा, या साईड झाली, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दुसऱ्या साईडला सुद्धा हा स्टिच घेऊन ही लाईन पूर्ण करायची आहे। बघा, याप्रमाणे या दोन्ही लाईन पूर्ण झालेल्या आहेत। या उरलेल्या डिझाईनवर सिंपल लेझी डेझी स्टिच घ्यायचा आहे। ही डिझाईन तुम्ही कुशन कव्हरवर एम्ब्रॉयडरी करण्यासाठी वापरू शकता। त्याचप्रमाणे बेडशीटवर एम्ब्रॉयडरी करण्यासाठी या डिझाईनचा उपयोग तुम्ही करू शकता, किंवा हात रुमालवर सुद्धा या डिझाईनचा तुम्ही यूज करू शकता। तुम्ही हे जे स्टिचेस करत आहात त्याच्या नावासह ते तयार करू, म्हणजे तुम्हाला मी ज्याप्रमाणे दाखवले बघा तिथे की तो स्टिच केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या बाजूला त्याचं नाव लिहिलेलं आहे। तुम्हीही त्या प्रकारे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यात ते कधी वापरायचा वेळ आली आणि तुम्हाला त्याचा कधी विसर पडला तर तुम्ही ते काढून पाहू शकता आणि त्याचा वापर करू शकता। तसे पाहिले तर आपल्याला सोशल मीडियावर ह्याचे प्रकार नमुने पाहायला भेटतात, परंतु आपण तयार करून ठेवलेले असले की त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो। आणि एम्ब्रॉयडरीचे भरपूर स्टिचेस आहेत, त्यामुळे तुम्ही ते लिहून ठेवा आणि सॅम्पल पण करून ठेवा, कारण आपण शिकायच्या वेळेस एक एकदाच करतो, त्यामुळे ते पूर्णपणे लक्षात राहत नाही। तुम्ही याप्रमाणे काही डिझाईन्स आणि स्टिचेस करून ठेवलेले असतील तर तुम्हाला ते पाहिल्यानंतर आणखी डिझाईन्स सुचतील आणि वेळेवर तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल। तर भेटूया पुढील क्लास 26 मध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।